नमस्कार मित्रांनो, आज आम्ही निघालोय तिरुपतीला जाण्यासाठी। पुणे ते रेनीगुंटा जंक्शन हा ट्रेन प्रवास आम्ही CSTM चेन्नई एक्सप्रेसने करणार आहोत। तिरुपतीला पोहोचल्यानंतर अलिपेरी मेट्टूपासून तिरुमलाला आम्ही पायी चालत जाणार आहोत। CSTM चेन्नई एक्सप्रेस ही पुण्याला संध्याकाळी 4:30 वाजता येते व दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता रेनीगुंटा जंक्शन या ठिकाणी पोहोचते। ही ट्रेन दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर मार्गे चेन्नईला जाते। महाराष्ट्रातील लोकांसाठी हा एक चांगला ऑप्शन आहे। पूर्ण प्रवास रात्रीचा असल्यामुळे प्रवास जाणवत नाही। दौंडपासून थोडं अंतर पुढे आल्यावरती आपल्याला भीमा नदी दिसते। याच नदीवरती पुढे इंदापूर या ठिकाणी उजनी डॅम आहे। ही ट्रेन संध्याकाळी 7 वाजता कुर्डुवाडी जंक्शन या ठिकाणी पोहोचते। लातूर, उस्मानाबाद, पंढरपूर, मिरज या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांसाठी हे एक महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे। ही ट्रेन रात्री 8 वाजता सोलापूर या ठिकाणी पोहोचते। सोलापूर हे महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ रेल्वे स्टेशन आहे। भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या वतीने केलेल्या स्वच्छता सर्वेक्षणामध्ये सोलापूर स्टेशन स्वच्छतेच्या क्रमवारीत भारतामध्ये 19व्या क्रमांकावर तर मध्य रेल्वे विभागामध्ये प्रथम क्रमांकावर आले आहे। आत्ता सकाळचे 7:45 वाजलेत आणि आम्ही पोहोचलोय रेनीगुंटा जंक्शन या ठिकाणी। रेनीगुंटा स्टेशनमधून बाहेर आल्यावर रेनीगुंटा बसस्टँड आहे। तिरुपतीला जाण्यासाठी याच ठिकाणापासून गव्हर्नमेंट बसेस, ऑटो रिक्षा आणि प्रायव्हेट व्हेकल्स मिळतात। रेनीगुंटा जंक्शन ते अलिपेरी मेट्टू हे जवळपास 14 किलोमीटर अंतर आहे। आता आम्ही पोहोचलोय अलिपेरी मेट्टू या ठिकाणी। अलिपेरी मेट्टूजवळ फ्री लगेज काउंटर्स अवेलेबल आहेत। या ठिकाणी आपण आपलं सामान जमा करू शकतो। या कमानीपासूनच अलिपेरी मेट्टू ते तिरुमला या पायी प्रवासाची सुरुवात होते। लगेज व सामान जमा करून आम्ही निघालो पहिल्या पायरीजवळ। येथे नमस्कार करून नारळ फोडून व्यंकटरमणा गोविंदा म्हणत आम्ही पायऱ्या चढण्यास सुरुवात केली। काही पायऱ्या चढल्यावर आम्ही पोहोचलोय राजा गोपुरम या ठिकाणी। इथे एक लेडीज ग्रुप दांडिया नृत्य सादर करत आहेत। समोर आपल्याला 10 अवतारांपैकी एक मत्स्य अवतारांची मूर्ती दिसत आहे।
250 पायऱ्या वर चढून आल्यावर आता आम्ही पोहोचलोय मैसूर गोपुरम जवळ। या गोपुरमच्या भिंतींवर सुंदर कलाकृती कोरण्यात आलेल्या आहेत। पायऱ्या चढत असताना या मार्गामध्ये भरपूर ठिकाणी वॉशरूमची सोय केलेली आहे, त्यामुळे पायी प्रवास करत असताना कुठलीही गैरसोय होत नाही। काही पायऱ्या वर चढून आल्यानंतर येथे दगडामध्ये कोरलेली सुंदर अशी हनुमानांची मूर्ती दिसते। ह्या मार्गातील पहिल्या 2000 पायऱ्या ह्या खड्या स्वरूपात आहेत, त्यामुळे ह्या पायऱ्या चढताना दमल्यासारखं वाटतं। आत्ता आपल्याला समोर विष्णूंचे दुसरे अवतार कूर्म अवतारांची मूर्ती दिसत आहे। आता आम्ही 2083 पायऱ्या चढून गली गोपुरम या ठिकाणी पोहोचलो आहोत। हा या मार्गातील तिसरा गोपुरम आहे आणि हाच गोपुरम आपल्याला तिरुपती अलिपेरी मेट्टू या ठिकाणापासून डोंगरामध्ये दिसतो। अलिपेरी मेट्टू ते गली गोपुरम हा या मार्गातील एक अवघड टप्पा आहे। गली गोपुरमपर्यंतच खड्या पायऱ्या आहेत। गली गोपुरमपर्यंत पोहोचण्यासाठी 1 ते 1.5 तास लागतो। TTDने ह्या मार्गामध्ये भरपूर ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करून ठेवलेली आहे। गली गोपुरमला पोहोचल्यानंतर भरपूर असे स्नॅक सेंटर आहेत। खूप सारे भाविक याच ठिकाणी नाश्ता करण्यासाठी थांबतात। गली गोपुरमच्या पुढे आल्यानंतर खड्या पायऱ्या नाहीये, काही अंतर चालायचं, त्यानंतर एखाद दुसरी पायरी, असा हा पुढचा प्रवास आहे। दक्षिण भारतामध्ये चहाचे वेगवेगळे प्रकार मिळतात आणि त्यांची बनवण्याची पद्धतीही वेगळी आहे। या मार्गामध्ये चालत असताना अनेक वन्यजीवांचंही दर्शन होतं। पायी चालत असताना आपल्याला ह्या मार्गामध्ये विष्णूंच्या दशावतारांचे दर्शन होते। आत्ता आम्ही कृष्ण अवतार असलेल्या ठिकाणी आलेलो आहोत। थोडं अंतर पुढे आल्यावर आता आम्ही पोहोचलोय अंजनेय स्टॅच्यूजवळ। सर्व भाविक या ठिकाणी
हनुमानांचं दर्शन घेतात आणि एका नव्या ऊर्जेने परत पुढच्या प्रवासाची सुरुवात करतात. थोडं पुढे आल्यावर या ठिकाणी आपल्याला रस्त्याच्या अगदी जवळ आलेली हरणं दिसत आहेत. लक्ष्मी नरसिंह मंदिराच्या थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला रस्त्याच्या शेजारून चालत जावं लागतं. आता पुढे जवळपास 2.5 किलोमीटर आपल्याला ह्याच घाट रस्त्यातून चालत जायचं आहे व आपण नंतर पोहोचणार आहोत या मार्गातील शेवटच्या गोपुरम मोकालीमिट्टा गली गोपुरम या ठिकाणी. चालत जात असताना ऊन लागू नये म्हणून या ठिकाणी चांगल्या पत्र्यांच्या शेडची व्यवस्था केलेली आहे. आता आम्ही पोहोचलोय मोकालीमिट्टा गली गोपुरम या ठिकाणी. हे गोपुरम या मार्गातील शेवटचे गोपुरम आहे. या ठिकाणी काही भाविक 11 किंवा 15 पायऱ्या ह्या आपल्या गुडघ्यांवरती चढून वर जातात. ह्या शेवटच्या गोपुरमपासून तिरुमला जवळपास 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावरती आहे. आता आम्ही 3550 पायऱ्या चढून पोहोचलोय तिरुमला या ठिकाणी. हा या पायी प्रवासातील शेवटचा टप्पा आहे. अलिपेरिमेट्टू ते तिरुमला हा पायी प्रवास पूर्ण करण्यासाठी जवळपास 3.5 ते 4 तास लागतात. (3550) पायऱ्या वर चढून आल्यानंतर तिरुमलाला पोहोचल्याचा आनंद हा वेगळाच असतो. तिरुमलाला येण्याआधीच आम्ही तिरुमलामध्ये रूम बुकिंग केली होती. आता आम्ही निघालोय CRO ऑफिसकडे. CRO ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर आपल्या रूम बुकिंगची रिसिप्ट स्कॅन केली जाते व त्यानंतर जवळपास अर्ध्या तासानंतर आपल्याला रूम अलॉट केली जाते. रूम अलॉटमेंटचा मेसेज हा आपल्याला आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती येतो. जर कोणाला रूम मिळत नसेल तर या ठिकाणी भरपूर असे यात्री सदन आहेत. या ठिकाणी फ्री लॉकर्सची सुविधा उपलब्ध आहे. आत्ता आम्ही निघालोय राम बगीचा रेस्ट हाऊसकडे. राम बगीचा रेस्ट हाऊसमध्ये आम्हाला 2 रूम मिळाले आहेत. येथे मिळालेल्या ह्या रूम खूपच मोठ्या आहेत. ह्या रूमचं एका दिवसाचं रेंट आहे 100 रुपये एवढं.
तिरुमलामध्ये मिळणाऱ्या रूम ह्या खूपच स्वच्छ असतात। या ठिकाणी गरम व थंड पाण्याची सोय ही रूममध्येच असते। तिरुमलाचा परिसर हा खूप मोठा आहे। या ठिकाणी मंदिर परिसर व रेस्ट हाऊसकडे जाण्यासाठी TTD तर्फे फ्री बसेस चालवल्या जातात। आत्ता आम्ही निघालोय कल्याणकट्टाजवळ। या ठिकाणी सर्व भाविक आपले केशदान करतात। या ठिकाणी पोहोचल्यावरती प्रत्येकाला सेपरेट ब्लेड आणि एक टोकन दिलं जातं। टोकनमध्ये हॉल नंबर आणि ज्यांच्याकडे जाऊन केशदान करायचे आहेत त्यांचा नंबर दिलेला असतो। आज दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही निघालोय मंदिर परिसराकडे जाण्यासाठी। व्यंकटेश्वरांचं दर्शन घेण्यासाठी जात असताना आपल्याला ट्रॅडिशनल ड्रेस घालून जावं लागतो। इथला ड्रेस कोड हा फिक्स आहे। आत्ता आम्ही पोहोचलोय तिरुमला मुख्य मंदिराजवळ। तिरुमला मंदिराच्या समोर हे आंजनेय स्वामी मंदिर आहे आणि याच ठिकाणी नारळ फोडले जातात। मंदिराच्या बरोबर समोर याच ठिकाणी हे नारळ अर्पण केले जातात। ह्या ठिकाणी फोडलेले नारळ हे नंतर अन्नप्रसादासाठी वापरले जातात। सकाळचा नाश्ता झाल्यानंतर आता आम्ही निघालोय पुष्करणी आणि वराह स्वामींचे दर्शन घेण्यासाठी। येथे असे म्हटले जाते की भगवान व्यंकटेश्वरांचं दर्शन घेण्याआधी पुष्करणीमध्ये स्नान करून पहिले वराह स्वामींचे दर्शन घ्यावे आणि त्यानंतरच भगवान व्यंकटेश्वरांचं दर्शन घ्यावं। हे पुष्करणी कुंड आहे आणि लाखो भाविक या ठिकाणी स्नान करण्यासाठी येतात। आत्ता आम्ही निघालोय भगवान व्यंकटेश्वरांचं दर्शन घेण्यासाठी। आमच्याकडे 300 रुपयाचं दर्शन पास होतं, त्यामुळे आम्ही स्पेशल दर्शन या रांगेमध्ये निघालो। थोडं अंतर पुढे आल्यावर स्पेशल दर्शन चेकपॉईंट आहे। या ठिकाणी आपल्याला मोबाईल आणि आपलं लगेज जमा करावं लागतं। आमचं दर्शन हे 1.5 तासामध्ये झालं। दर्शन घेताना मंदिरामध्ये खूप गर्दी असते। आपल्याला फक्त 2 ते 3 सेकंदच मूर्तीसमोर थांबू दिलं जातं, त्यामुळे रांगेमध्ये लांबूनच मूर्ती बघत जावी लागते। आत्ता आम्ही निघालोय प्रसाद घेण्यासाठी मंदिराच्या मागे असलेल्या लड्डू काउंटर्सकडे। तिरुमलाचे लाडू हे खूपच प्रसिद्ध आहेत। दररोज या ठिकाणी जवळपास 3 लाख लाडू तयार करण्यात येतात। आत्ता आम्ही निघालोय अन्नप्रसाद घेण्यासाठी। अन्नप्रसाद हॉलकडे जात असताना आपल्याला पहिल्या मजल्यावरती सप्तगिरी पर्वताचे सुंदर चित्र बघायला मिळतं। चित्राच्या एका बाजूला गरुड स्वामी तर दुसऱ्या बाजूला आंजनेय स्वामींचं दर्शन होतं।
या अन्नप्रसादालयामध्ये एकाच वेळी हजारो लोक जेवण करू शकतील अशी व्यवस्था आहे. प्रत्येक भाविकाने न चुकता या ठिकाणी अन्नप्रसाद घेण्यासाठी यावं. आत्ता आम्ही आलोय तिरुमला येथे असलेल्या एकदम फेमस सेल्फी पॉईंट जवळ. या सेल्फी पॉईंटमध्ये अलिपेरिमेट्टू ते तिरुमला या पूर्ण पायी प्रवासाचे वर्णन केलेले आहे. चारही गोपुरम या ठिकाणी दाखवले आहेत. गरुड स्वामी, अंजनेय स्टॅच्यू हेही या ठिकाणी आपल्याला दिसतात. हे आहे लेपाक्षी सर्कल, तिरुमला येथील मेन सिटी पॉईंट. या ठिकाणी भरपूर नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन हॉटेल्स आहेत. संध्याकाळचं जेवण आपण बाहेरही करू शकतो. मंदिराच्या समोर खूप मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. त्या ठिकाणी आपण खरेदी करू शकतो. रात्री लाइटिंगमध्ये सेल्फी पॉईंट जवळील वेंकटेश्वरांची मूर्ती ही खूपच आकर्षक दिसते. आज दिवस तिसरा. आता आम्ही निघालोय परत तिरुपतीकडे जाण्यासाठी. तिरुपतीकडे जात असताना घाट रस्ता हा खूपच वळणदार आहे. परत रिटर्न जात असताना आम्ही ज्या मार्गाने पायी चालत तिरुमलाला आलो होतो तो मार्ग दिसत आहे. आत्ता आम्ही पोहोचलोय तिरुपती रेल्वे स्टेशनजवळ. या रेल्वे स्टेशनचा काही भाग हा पाडण्यात आलेला आहे. येथे रेनोव्हेशनचे काम चालू आहे. नवीन रेल्वे स्टेशन या ठिकाणी बनवलं जात आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.